मित्रांनो, चला हवंय उद्या फेम अंकुर वाढवे ह्याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तर मित्रांनो, यवतमाळमधील पुसद या गावी अंकुरवरती 20 ते 30 लोकांच्या टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी ही एक पोस्ट अंकुरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती 29 मे रोजी शेअर केली आहे. तर याबाबतची आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओला करूया स्टार्ट. तर मित्रांनो, अंकुरने ही पोस्ट शेअर करताच काही तासापूर्वीच त्याच्या सगळ्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हा हल्ला नेमका का झाला आणि नेमकं काय घडलं होतं याबाबत अंकुरने आता दुसरी फेसबुक पोस्टवरती शेअर करत असताना त्यांनी सर्वांना सविस्तरपणे सांगितलं आहे. अंकुर या पोस्टमध्ये म्हणतो, काल पुसदमध्ये माझ्यावर 20 ते 30 लोकांच्या टोळक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावरून लक्षात येतं की पुसदमध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचं आहे, असं अंकुरने त्याच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. नेमकं काय घडलं होतं तर पुढे आपण हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, या घटनेबाबत सविस्तरपणे सांगताना अंकुर म्हणाला, नमस्कार, मी पोस्ट शेअर केल्यानंतर मला अनेकांचे विचारपूस करण्यासाठी फोन येऊ लागले, त्यामुळेच मी लाईव्ह आलो आहे. मला काहीही झालं नाही आहे, मी सुखरूप आहे. त्यावेळी पुसदमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. माझे काही मित्र त्या सिनेमासाठी प्रोडक्शनचं काम करत होते. ज्यावेळी त्यांना समजलं की मी सुद्धा पुसदमध्ये आहे, त्यावेळी ते मला घरी भेटायला आले. आणि आता माझ्या मित्रांबरोबर काही जण असेही होते जे दारू प्यायले होते. त्यांनी आमच्या शेजारच्या घरावर मद्यप्राशन करून लघुशंका केली. मग त्या लोकांनी मला फोन केला की तुमचे पाहुणे आमच्या दारावर आले आहेत आणि असा प्रकार करत आहेत. हे आमच्या लक्षात आल्यानंतर त्यांना समज देऊन मी आणि माझ्या भावाने त्या लोकांना परत पाठवले आणि मित्रालाही पाठवून दिले. पण नंतर लगेच त्या दारू पिणाऱ्याने 20 ते 30 जणांना बोलावून घेतलं आणि अंकुरसोबत हुज्जत घातली व यानंतर वसंतनगर येथील पोलीस स्टेशनच्या मदतीने हे प्रकरण थांबवता आलं आणि शिवाय त्या व्यक्तीवर FIR दाखल करण्यासाठी सकाळी त्याला पोलीस चौकीत बोलवण्यात आलं होतं. मात्र तेव्हा त्याने अंकुरची माफी मागितली. त्यामुळे त्याच्या आयुष्याचे नुकसान होऊ नये म्हणून तक्रार मागे घेण्यात आली. सुदैवाने या घटनेत अंकुरला कुठेही दुखापत झालेली नाहीये. मात्र पुसदमध्ये ही वाढती गुन्हेगारी पाहून प्रशासनाने यावर लक्ष द्यावे, अशी मागणी अभिनेता अंकुर वाढवे याने केली आहे.